नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाउजचं कटिंग, 36 छातीच्या मापाचं फोरटक्स ब्लाउजचं कटिंग। तर आपल्याला छातीच्या मापानुसार टक्सची उंची किंवा टक्सची रुंदी, त्याच पुढे कुठे काय चेंजेस करायचे आपल्या पुढच्या फ्रंट गळ्यामध्ये किंवा बॅकनेकमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बऱ्याच जणींच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई फोरटक्स ब्लाउजचं कटिंग पण दाखवा, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि मी तुम्हाला चार्टचा जो व्हिडिओ शेअर केलेला आहे की कुठल्या छातीनुसार शोल्डर, गळारुंदी किंवा मुंडा कसं घ्यायचं, तर ते प्रत्येक ब्लाउजमध्ये सेम असणार आहे, फक्त आपलं पॅटर्न चेंज होणार आहे। जसं की कटोरी किंवा प्रिन्स कट किंवा फोरटक्स याच्यामध्ये कसं चेंजेस होतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रिन्सेस कट ब्लाउजचे, 3 पीस प्रिन्सेस कट किंवा कटोरी ब्लाउजचे व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता किंवा चार्ट। आणि त्याचबरोबर मी एक बाहीसाठी सेपरेट व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारची बाही कशी कट करायची, त्याच्यासाठी मुंडा खोली किती घ्यायची किंवा बाहीची घडी ज्याला आपण म्हणतो ती किती घ्यायची, हे सुद्धा मी संपूर्ण माहिती एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे। तर तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि आता आपण त्या दिवसाचा जो चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे, शेअर केलेला आहे, त्याच चार्टनुसार आपण इथं सगळं पाहणार आहोत। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर चला मैत्रिणींनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर आपण ज्या वेळेला आपण ब्लाउजची उंची टाकतो तेव्हा आपण कटोरी ब्लाउज असू द्या, 3 पीस प्रिन्सेस कट असू द्या, तर आपण काय करतो, फक्त 1 इंच ब्लाउजच्या उंचीमध्ये प्लस करतो। तर फोरटक्स ब्लाउजमध्ये काय असतं, 1च्या ऐवजी आपल्याला 1.5 इंच इतकं प्लस करायचं असतं कंपल्सरी। तुमचं छातीचं माप कुठलंही असू द्या, आपल्याला फक्त उंचीही परफेक्ट यायला हवी, कारण उंचीमध्येच आपल्याला प्रॉब्लेम येतो। तर बघू शकता ब्लाउजची उंची आहे रेडी 15, तर मी 16.5 इंचावरती मी एक मार्क करते, बघू शकता। आणि आता इथून आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं असतं। तर आपण बघा, त्या दिवसाचा मी तुम्हाला चार्टसुद्धा शेअर केलेला आहे। तर 36 छातीसाठी आपण शोल्डर किती घ्यायचं आहे, 5.25 इंच। तर तुम्ही चार्टसुद्धा जाऊन बघू शकता आणि तोच चार्ट आपल्याला यूज करायचा आहे। तर बघू शकता गळारुंदीसुद्धा आपल्याला चार्ट बघूनच घ्यायची आहे। तर बघा, आता शोल्डरचं मी 5.25 इंचावरती मी एक मार्क केलं, त्यापुढे आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे, ते सुद्धा आपण चार्ट बघूनच करणार आहोत। तर मुंडाचं मार्किंग आपल्याला करायचं आहे 5.5 इंचावरती 36 छातीसाठी। तर तुम्ही चार्ट बघा आणि त्यानुसारच कटिंग करा, तुम्हाला नक्कीच ब्लाउजा फिटिंगला सुंदर बसणार आहे। तर बघा, आपलं जेव्हा कटिंग परफेक्ट असेल तेव्हाच आपलं स्टिचिंगसुद्धा परफेक्ट येतं आणि स्टिचिंगनुसारच आपलं ब्लाउजचं फिटिंगसुद्धा हे परफेक्ट येतं। त्यामुळे आपल्याला जास्त कटिंगवरती किंवा ड्राफ्टिंगवरती जास्त फोकस करायचं आहे। आता 36 छाती आहे, तर 36चा चौथा भाग आला 9 इंच। 9 इंचावरती मी एक मार्क केलं आणि पुढे 1.5 इंच इतकं मी शिलाई मार्जिन ॲड केलं। तर आता यापुढे सेम काय करायचं, कमर आहे 34, तर 34चा चौथा भाग टाकायचा 8.5 इंच प्लस पुढे 1 इंच मार्क करायचं। तर 1 इंच कशासाठी, पाठीमागे बघा आपल्या गळ्याच्या शेजारी टक्स असतात, तर त्या टक्ससाठी आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे। तर बघा, इथपर्यंत तुमचं लक्षातच आलं असेल, डायग्रॅम तर आपली एकदम परफेक्टच तयार होणार आहे आणि तुम्हाला आताच कळून जाईल। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हे शिलाई मार्जिन जे आहे ते असं जोडून घ्यायचं आहे। तर बघा, लक्षात घ्या, उंची टाकायची शोल्डर, जिथून शोल्डर आपलं एंड होतं तिथून खाली आपल्याला टाकायचं आहे आर्म होल, जसं की आपण मुंडा म्हणतो। त्यानंतर आपल्याला चेस्ट लाईन, जसं की छातीची लाईन, छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, सेम
कमरेचं पण काय करायचं, कमरेचा चौथा भाग जे काही तुमचं कमर असेल त्याचा चौथा भाग प्लस पुढे पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर काय करायचं, पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावरती एक मार्क करायचं आणि पुढच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावरती एक मार्क करायचं. म्हणजे हे दोघं पॉईंटमधलं जे अंतर असेल ते बरोबर आपलं अर्धा इंच आलं पाहिजे. तर हे झाल्यानंतर काय करायचं, याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता सेंटर काढायचा. सेंटर काढून झाला की बघा, तर माझ्याकडे हा आर्महोल कर्व आहे. ज्यांनी कोणी आपले आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्याला गळ्याला किंवा आर्महोलला किंवा प्रिन्स कटला कुठेही जर का आकार द्यायचा असेल तर हा कर्व आपल्याला खूपच फायदेशीर असा पडत असतो. आणि नवीन जर का शिकत असाल तर बघा, आपले आकार हे परफेक्ट येणं खूप महत्त्वाचं आहे. आकार जर आपले बघा किती परफेक्ट असा आकार दिसतो आहे मुंड्याचा, तर याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुम्ही ॲमेझॉन किंवा मिशो किंवा फ्लिपकार्टवरून तुम्ही मागवू शकता. आता काय करायचं, बऱ्याच वेळा काय होतं, पुढच्या मुंड्यामध्ये क्रीज पडतात. तर हा जो आपण सेंटर काढला आहे याच्या 1.5 इंच इतका आतमध्ये घ्यायचं. 1.5 इंच म्हणजे अर्धा इंचापेक्षा पण कमी. आणि अशा प्रकारे एक असं क्रॉस मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे जोडून घ्यायचं. ते जोडल्यानंतर काय करायचं, हा जो आपला 1.25 इंचाचा पॉईंट आहे आणि हा पॉईंट अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बघू शकता पुढचा मुंड्याचा आकारसुद्धा परफेक्टच दिसतो आहे. आणि आता फिटिंग लाईनच्या साईडने आपल्याला 1.5 इंच इतकं खाली यायचं आहे, जेणेकरून आपला हा जो मुंडा आहे तो आपल्याला मुंड्यामध्ये एकदम फिट्ट असा बसत नाही किंवा काचत नाही किंवा टोचल्यासारखा होत नाही, याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर सेम पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे. तर आता मुंड्याचं मार्किंग मी काय केलं, ह्या कोपऱ्यापासून 1.25 इंचावरती आणि ह्या कोपऱ्यापासून 1.25 इंचावरती मागच्या मुंडा आणि पुढचा मुंडा. तर तुम्हाला तुमचं छातीचं माप कुठलंही असू द्या, प्रत्येकच्या मापासाठी तुम्हाला कंपल्सरी 1.25 आणि 1.25 इंचावरती मार्क करायचं. याच्यात कुठल्याही प्रकारचे बदल होणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर आता राहिलं गळारुंदी. तर गळारुंदी आपल्याला चार्ट बघूनच घ्यायची आहे. तर आपण 36 छातीसाठी गळारुंदी घेतलेली होती. चार्ट बघायचा तुम्ही, चार्टमध्ये तर 2.25 आहे आणि तुम्ही बघू पण शकता. तर 2.25 इंचावरती मी एक मार्क केलं. त्यापुढे पुढचा गळा आहे 6.5 इंच, त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं. तर ते आपलं शोल्डर जोडण्यामध्ये इथं अर्धा इंच जातं, म्हणून आपल्याला प्लस करायचं असतं. तर आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, व्यवस्थित काळजीपूर्वक बघा व्हिडिओ. तर आता आपण इथं काय करतो, इथं गळारुंदी जी आली ती, पण बॉटमला जेव्हा आपण गळारुंदी घेतो तर ती आपण कंपल्सरी 2.5 इंच घेतो. पण फोर्टक्स ब्लाऊजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ही जी आपण गळारुंदी घेतो बॉटमला ती 2.25 इंच इतकी घ्यायची आहे. 36चं माप आहे, म्हणजे मोठंच माप आहे. तर त्याच्यासाठी मी 2.25 घेतली. पण तुमचं जेव्हा 38च्या पुढे असेल तेव्हा तुम्ही 3 इंचसुद्धा घेऊ शकतात. आता कटोरी ब्लाऊजमध्ये काय असतं, जेव्हा आपण कटोरी ही वेगळी वाढवतो, जेव्हा कटोरी आपण वाढवायला घेतो तेव्हा गळ्याचा आकारसुद्धा आपोआप हा वाढतोच. त्याच्यामुळे तिथं 2.5च घ्यायची. पण फोर्टेक्स ब्लाऊज म्हणजे 2.25 2.5च्या पुढे घ्यायची किंवा 3 आणि 3च्या पुढे पण जायचं नाही, नाही तर तुमचा पुढचा गळा खूपच असा मोठा डीप होऊ शकतो. तर बघा, आणि क्रीज पडू शकतात, याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. तर तुमचं लक्षातच आलं असेल. आणि याच कर्वने मी पुढच्या गळ्यालासुद्धा आकार देऊन घेणार आहे. बघू शकता आता पुढच्या गळ्याला आकार देऊन झाला. आता तुम्हाला जे तुमच्याकडे मापाला आलेलं ब्लाऊज आहे त्याच्यावरूनच तुम्हाला खाली जी आपली योकपट्टी असते त्याचं मार्किंग करायचं आहे. तर आता माझी योकपट्टी आहे इथं ब्लाऊजवरती 2.25 इंच. तर बघा, मी 2.25 इंचावरती एक मार्क करते. जेवढी आहे तेवढीच घेतली. तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे मापाला जर का कस्टमरचा ब्लाऊज आला असेल किंवा तुमचा स्वतःचा कुठलाही ब्लाऊज असू द्या, ब्लाऊजवरती योकपट्टी मोजायची आणि आहे तेवढी टाकायची. आता काय करायचं, इथून 1 इंचावरती एक मार्क करायचं
आणि इथून सुद्धा तुम्ही जर का तुम्हाला अंदाजे आकार द्यायचा असेल तर तुम्ही योगपट्टीला देऊ शकता, किंवा तुम्हाला नाहीच कळलं तर 3.5 इंचावरती 3 ते 3.5 इंचावरती एक मार्क करायचं आणि अशा प्रकारे हे दोघं पॉईंट असे जोडून घ्यायचे. तर बघा योगपट्टीचा आकारसुद्धा आपला किती सुंदर असा दिसतोय. तर आता यापुढे आपल्याला टक्सची उंची टाकायची असते. तर टक्सची उंची काय करायचं, इथून 36 छातीसाठी इथं टक्सची उंची घ्यायची 10.5 इंच बघू शकता. नाहीतर काय करायचं, खालून डायरेक्ट 3.5 इंचावरती सुद्धा तुम्ही मार्क करू शकता. आता इथं मी टक्सची उंची घेतली 10.5 इंच आणि इथं एक मार्क केलं. आता टक्सची आपण इकडून अशी रुंदी घेतो, तर ती रुंदी कशी घ्यायची, छातीचा 10वा भाग तुम्हाला काढायचा आहे. तर 10वा भाग तुम्ही कसं काढणार, तर बघा खूप इझी आहे, तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. ते सुद्धा मी तुम्हाला रेडी इथं सांगणार आहे. जसे की आता माझी छाती आहे इथं 36, तर काय करायचं 3.6, 38 असली तर 3.8, फक्त मध्ये पॉईंट द्यायचा, 42 असली तर 4.2. तर बघा तुमचं लक्षात आलंच असेल. तर आता माझी इथं छाती आहे 3.6, तर मी किती घेईल 3.5 इंच. तर लक्षात घ्या, खूप सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. सेम इथं 3.5 इंचावरती मार्क केलं, योगपट्टीवरती सुद्धा 3.5 इंचावरतीच एक मार्क करायचं आहे. आणि सेम आता इथं अशा प्रकारे एक जोडून घ्यायचं, सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता टक्सची आपल्याला रुंदी घ्यायची आहे. तर 36 छातीसाठी इकडे मी 1.5 इंचावरती एक मार्क केलं आणि इकडे 1.5 इंचावरती मी एक मार्क केलं. म्हणजे टोटल किती झालं, टोटल आपला 3 इंचाचा टक्स हा रेडी होणार आहे. तर आणि अशा प्रकारे हे पॉईंटसुद्धा मी असे जोडून घेते, व्यवस्थित जोडून घ्यायचे. बघा अशा प्रकारे जोडायचे. आता आपली फायनल लाईन ही आहे टक्सची उंची आणि टक्सची रुंदी आपल्याला इथं मिळाली. म्हणजे अशा प्रकारे आपला हा प्लस पॉईंट तयार होतो. तर आता यापुढे काय करायचं, सेम आता ही जी आपली ही जी आपण सरळ लाईन आपल्याला जी मिळालेली आहे, इथून आपल्याला असं दोघं साईडला अंदाजे लाईनी ड्रॉ करून घ्यायच्या आहेत, अंदाजे. तर आता काय करायचं, इकडून ड्रॉ केली, इकडून पण ड्रॉ केली. आता आपल्याला इथून या मुंड्यामध्ये 1/2 इंच आतमध्ये जायचं आणि अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करायची. बघू शकता अशी एक लाईन ड्रॉ करायची. तर तुमचं लक्षात येतच असेल की आपलं फोरटक्स हे तयार होत आहे. आता काय करायचं, इथून ह्या पॉईंटपासून इकडे 1.5 इंचावरती एक मार्क करायचं. म्हणजे हे या दोघं टक्समधलं अंतर 1.5 इंच आलं पाहिजे. आणि या टक्सची जी टोटल रुंदी आहे ती टोटल रुंदी 1/2 इंच आली पाहिजे. म्हणजे बघू शकता ह्या टक्सची रुंदी 1/2 इंच आली. सेम तुम्हाला असंच मार्क करायचं. इथून 1.5 इंच मी हे दोघं टक्समधलं अंतर 1.5 इंच घेतलं. सेम या दोघं टक्समधलं अंतरसुद्धा आपल्याला 1.5 इंचच घ्यायचं आहे. बघू शकता इथं पण मी 1.5 इंचावरती मार्क केलं आणि फिटिंग लाईनच्या साईडने खाली 1 इंच इतकं आपल्याला मार्क करायचं आहे. आणि त्या टक्स 1 इंचावरती मी एक मार्क केलं आणि अशा प्रकारे एक क्रॉस लाईन ड्रॉ केली. बघा इथं जोडून घ्यायची. बघा खूप सिंपल पद्धत आहे. या टक्सपासून 1.5 इंचावरती इकडे मार्क केलं, 1.5 इंचावरती इकडे मार्क केलं. इथून खाली 1 इंच गेली, कंपल्सरी कुठल्याही मापासाठी 1 इंच जायचं, तिथून क्रॉस लाईन ड्रॉ केली. आता इथं दोघं साईडला हे जे दोघं साईडला बघा आपण हे जे टक्स घेऊ, आता हे दोघं पॉईंटमधलं अंतरसुद्धा 1/2 इंच आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे ते टक्ससुद्धा आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता सेम घ्यायचं. आता काय करायचं, इकडे पण आपण 1.5 इंच घेतलं, इकडे पण आपण 1.5 इंच घेतलं 36 छातीसाठी. तर आता
या टक्स आणि या टक्समधलं अंतर किती आलं पाहिजे, तर हे जे 1.5 आहेत यांच्यामध्ये अर्धा प्लस करायचं. म्हणजे 1.5मध्ये आपण अर्धा इंच प्लस केलं तर किती झालं, 2 इंच. तर बघा इथं 2 इंचावरती मी एक मार्क केलं आणि इथंसुद्धा आपला अर्धाच इंचाचा टक्स येणार. इकडे पाव इंच, इकडे पाव इंच, अशा प्रकारे अर्धा इंचाचा टक्स आपला रेडी होणार आहे. तर आता काय करायचं मैत्रिणींनो, तुमचं लक्षात आलंच असेल. तर बघा टक्सची रुंदी घेतली आणि असं ट्रायंगलमध्ये मी मार्क करून घेतलं. त्यानंतर ह्या दोघं पॉईंट इकडे सरळ आणि इकडे पण सरळ अंदाजे लाईनी ड्रॉ करून घेतल्या. तुम्हाला पण सेम करायचं. आणि हा जो आपल्याला मेन टक्स मिळालेला आहे इथून 1.5 इंचावरती मी या दोघं पॉईंटमधलं अंतर घेतलं. सेम इकडे पण 1.5 इंचावरती अंतर घेतलं. खाली 1 इंच गेली. टक्सची रुंदी ही अर्धा इंच, इकडे पण टक्सची रुंदी अर्धा इंच यायला पाहिजे. आणि जेव्हा मुंड्यातला आपण हा टक्स घेतो तेव्हा ह्या दोघांमध्ये जेवढं पण तुमचं अंतर असेल त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं. जसं की आता माझं 1.5 होतं, मी अर्धा इंच प्लस करून 2 इंचावरती एक मार्क केलं. तुमचं 2 असेल, 2.5 असेल, 3 असेल, त्याच्यात तुम्हाला अर्धा इंच प्लस करून 3, 3.5, 4 अशा प्रकारे मार्क करायचं. इकडे पण टोटल मिळून अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा. तर बघा खूप सोपी पद्धत अशी आहे. आता पुढे हा अर्धा इंचाचा टक्स आपला मायनस होईल इथं, तर आपला मुंडा हा आपल्याला अर्धा इंच कमी होईल, तर तो आपल्याला टाईट होऊ शकतो. तर काय करायचं, इथून पुढे अर्धा इंच वाढवायचं. इथून पुढे सेम आपल्याला कमरेतला टक्ससुद्धा योगपट्टीवरचा जो टक्स आहे आपला हा 3 इंचाचा, तोसुद्धा आपल्याला इकडे पुढे वाढवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वाढवायचा. तो वाढवल्यानंतर बघा असा जोडायचा त्याला. सेम पद्धत, कुठल्याही मापासाठी सेम पद्धत वापरायची आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्ही आता बघू शकता आपलं कटिंग पण किती परफेक्ट दिसतं हे. आता टक्सची उंची मी तुम्हाला सांगितली, टक्सची रुंदी कशी काढायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. जी तुमची छाती असेल तिचा 10वा भाग, तर 10वा भाग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 10वा भाग कसा काढायचा. तर 36 छाती असेल तर 3.6, 38 असेल तर 3.8, म्हणजे तुमची जी पण असेल फक्त मध्ये पॉईंट द्यायचा. 2 तुमचे जे अंक असतील त्यांचं मधलं फक्त पॉईंटच तुम्हाला द्यायचा आहे. खूप सोपं आहे. आता काय करायचं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तसं सेम पद्धतीने. तर सगळ्यात आधी मी शोल्डरपासून कटिंग करायला सुरुवात करते. त्यानंतर मागचा मुंडा आपल्याला कट करायचा. पुढच्या मुंड्याला हात लावायचा नाही. तर ते का नाही लावायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. सगळ्यात आधी आपल्याला मागचाच मुंडा कट करायचा असतो, कारण आपण ॲट ए टाईम फ्रंट आणि बॅक कट करतोय. एकाच वेळेला फ्रंट पण आणि बॅक पण. जसं की पॅटर्न काढायची पद्धत समजा आणि पेपर कटिंगच आपल्याला करायची आहे. पेपर कटिंग केल्याचा खूप फायदा आहे. आपला कापड पण वाचतो. बघू शकता तुम्ही. आता काय करायचं मैत्रिणींनो, इथून आता हा जो आपण टक्स घेतलेला आहे इकडे मुंड्यामध्ये अर्धा इंच आणि खाली ह्या योगपट्टीमध्ये 3 इंच, तो ते आपलं बॅकमध्ये हे पॅटर्न नाही, फक्त फ्रंटमध्ये. तर मग आपल्याला फक्त पुढेच हे पाहिजे. तर आता काय करायचं, अशा प्रकारे क्रॉस पट्टी ठेवायची आणि बॅकमध्ये असं ड्रॉ करायचं. बघा ड्रॉ केलं आणि आता इथून आपल्याला बॅकमधून हे पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे. इथपर्यंत तुम्ही बघू शकता, इथपर्यंत आपल्याला बॅकमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर आता सगळ्यात आधी हे बघा अशा प्रकारे कट करायचं. जसं ड्राफ्टिंग आहे फ्रंटमध्ये सेम तसंच कट करा. सेम परत व्हिडिओ बघा. एकदा समजला नसेल तर परत बघा, पण सेम कटिंग करा. तुम्हाला नक्कीच ब्लाऊज हा सुंदर फिटिंगला बसणार आहे आणि एकदासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आता काय करायचं, हे पार्ट असे ओपन करायचे आणि ओपन केल्यानंतर सेंटरमधून कट करायचे, म्हणजे वेगळे वेगळे करायचे. लक्षात घ्या, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आता
A4 टक्समध्ये मी जे टक्सची रुंदी घेतली किंवा टक्स जेवढा घेतला 1.5 इंच, ते तुमच्या छातीच्या मापानुसार चेंज होऊ शकता. तर तुम्हाला जर का त्याचासुद्धा चार्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचासुद्धा तुम्हाला चार्ट नक्की शेअर करेन. तर बघा मैत्रिणींनो, आता बॅकमध्ये आपण हे जे मार्क केलेलं होतं ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कंपल्सरी बॅकमध्ये आपल्याला ते काही उपयोगी पडत नाही किंवा आपला ब्लाऊज बिघडू शकतो. आता काय करायचं, इथून बॅकमधून खाली आपल्याला कंपल्सरी 1/2 इंच कट करायचं. कंपल्सरी 1/2 इंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता 1/2 इंच कट करून घ्यायचं. बॅकमध्ये फक्त आपल्याला 1 इंच उंची लागते. आपण टोटल 1.5 इंच घेतली होती, याची काळजी घ्यायची. तर बऱ्याच जणींना प्रश्न पण पडतो की असं का केलं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देते. आता काय करायचं, योकपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकता, तर तुम्हाला असं पण वाटत असेल की आता हा पार्ट तर आपला जास्त आहे, योकपट्टी तर आपली कमी आहे, तर कसं पुरणार. तर बघा मैत्रिणींनो, लक्षात घ्या, जेव्हा आपला हा जो असा 1.5 इंचाचा टक्स आहे, हा जेव्हा आपला मायनस होईल तेव्हा आपली योकपट्टीसुद्धा बघा अगदी परफेक्ट अशी बसून जाईल. तर बघू शकता तुम्ही. आता काय करायचं, पुढचा गळा हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पुढचा गळा कट करून घ्यायचा. तर गळ्याचं कसं आपण ड्राफ्टिंग केलं ते सुद्धा मी तुम्हाला खूप डीपमध्ये नॉलेज सांगितलेलं आहे. तुमचं लक्षात तर आलंच असेल की काय करायचं, कटोरी ब्लाऊजमध्ये काय होतं किंवा 4 टक्स ब्लाऊजमध्ये काय होतं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्यापुढे आपल्याला पुढच्या मुंड्याचं कटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे. तर समजलंच असेल की सगळ्यात आधी पुढचा मुंडा का नाही कट करायचा. खूप काळजी घ्यावी लागते, तेव्हाच आपला ब्लाऊज हा सुंदर असा बसत असतो. तर बघू शकता तुम्ही, आपलं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंगसुद्धा किती परफेक्ट आलेलं आहे. आता राहिली स्लीव्स कटिंग. तर स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ मी सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे स्लीव्स कटिंगचा, तर तो तुम्ही जाऊन बघू शकता. आता काय करायचं, गळारुंदी जेवढी आपण फ्रंटमध्ये घेतली तेवढीच बॅकमध्ये घ्यायची, म्हणजे 2.25 इंच. बॅकनेक तुमचा जो काही असेल त्याच्यात 1/2 इंच प्लस करा. माझा 11 आहे, तर मी 11.5 इंचावरती एक मार्क केलं. इथून मी 3 इंच इतकी गळारुंदी घेणार आहे. 3 तर 3.5च घ्यायची, 4पर्यंत जायचं नाही, नाही तर गळा तुमचा खूप मोठा असा होऊ शकतो. तर तुम्ही इथं हवा तो शेप देऊ शकतात. माझा इथं राऊंड नेक आहे, म्हणजे गोल गळा आहे, तर मी गोलच असा आकार दिला. आता राहिली गोष्ट टक्सची. तर सेंटरपासून 4.5 इंचावरती एक मार्क करायचं. ब्लाऊजची उंची जेव्हा तुमची 13.5च्या पुढे असेल तेव्हा 5 इंचावरती टक्सची उंची घ्यायची. आणि आपण 1 इंच घेतलेलं होतं, तर बघा 1/2 इंच इकडे मार्क करायचं, 1/2 इंच इकडे मार्क करायचं, म्हणजे टोटल आपलं आपण टक्ससाठी जेवढं 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते सुद्धा आपलं इथं बरोबर कवर होऊन जाणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा टक्स बघून तुमचं तर मागचं ड्राफ्टिंगसुद्धा खूपच असं लक्षात आलं असेल. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं कटिंग झालेलं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून पुढच्या सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन किंवा मी तुम्हाला जे काही सांगण्याचा प्रयत्न करेल ते तुमच्यापर्यंत लगेच येऊन पोचेल किंवा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. लगेच तुम्हाला कळेल की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते. तर चला, अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूया. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठल्या मापाचा कुठल्या प्रकाराचा ब्लाऊज पाहिजे आहे. बोटनेकमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे एक एक हळूहळू. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला
नॉलेज डीपमध्ये नॉलेज देण्याचा प्रयत्न करते. एकाच व्हिडिओमध्ये तर नाही सांगू शकत, पण हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत राहील आणि जे जे तुमचे प्रश्न असतील त्याचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. आता नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवायचा तेच तुम्हीच मला सांगायचं आहे, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेल्या होत्या की ताई फोर्टक्स ब्लाऊजचंसुद्धा कटिंग दाखवा, तर मी दाखवलं. आता यापुढे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कुठल्या प्रकारचं ब्लाऊज पाहिजे आहे किंवा त्याचं कटिंग स्टिचिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, किंवा टॉप ड्रेस जे हवं असेल ते. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय.